सर नमस्कार. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची महत्वाची गुड न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणीला संक्रांतीला मिळणार आहे 3,000 रुपयाचा सन्मान निधी. हा लाडक्या बहिणीच्या खात्यात मिळणार आहे. सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओ मिळेल, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 3,000 रुपये हो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मिळणार आहेत. त्याचं स्पष्टीकरण स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर गिरीश महाजन यांनी सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे 14 तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात संक्रांत या दिवशी 3,000 रुपयाचं वाटप होणार आहे. राज्य सरकार डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे मकर संक्रांतीपूर्वी जमा करणार आहे, तेही 3,000 रुपये. कोणकोणत्या महिलांना काय आहे ते सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आहेत, अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आता काय, लाडकी बहीण योजना तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी आणि दिलासादायक काय आहे. योजनेतील सरकारचा मोठा निर्णय ज्यामुळे लाखो महिलांची काळजी मिटलेली आहे. यामध्ये काही महिला असतील ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नसेल, अशा ज्या कुठल्या महिला असतील त्यांनी सुद्धा कमेंट करायची आहे. नोव्हेंबरचे पैसे मिळाले, ज्यांना मिळाले असतील तर त्यांना जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळणार आहे, डिसेंबरचा सुद्धा मिळणार. ज्यांना नोव्हेंबरचा मिळाला नसेल तर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. बघूया या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. आज आपण दोन महत्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत. दोन म्हणजे कोणकोणते विषय. नंबर 1 चा विषय तुमचा पेमेंट अपडेट. संक्रांतीचा सन्मान निधी तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या खात्यात जमा होणाऱ्या रकमेची सद्यस्थिती आणि पुढील तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळाली. म्हणजे तुम्हाला एकंदरीत 3,000 रुपये मिळतील ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला त्यांना. ज्यांना नोव्हेंबरचा नाही मिळाला त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी मिळून 4,500 रुपये जमा होतील. केवायसी अपडेट मुदत संपल्यानंतर पुढे काय त्या ठिकाणी केवायसी करायला किती महिला आहेत, केवायसीची सक्ती, मुदत आणि विशेष सवलतीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. की किती महिला आहेत ज्या महिलांची अजून केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. बघा, लाडक्या बहिणींना संक्रांतीला मिळणारे 3,000 रुपयाचा सन्मान निधी हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. बघूया आपण. इथे जर पाहिलं असेल तर निवडणूक आचारसंहितेमुळे तुमच्या सन्मान निधीला काही काळासाठी ब्रेक लागला होता का, तर हो. राज्यात झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकामुळे आचारसंहिता लागू झालेली होती, त्यामुळे लाडकीला पैसे आलेले नव्हते. परंतु या नियमामुळे सरकारी योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यावर निर्बंध आले होते आणि हाच नियम लवकरच होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठीही लागू होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला काही महिलांना नोव्हेंबरचे पैसे मिळाले आणि अर्धवट त्याचं वितरण झालेलं आहे. ज्या महिला असतील ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही, काळजी करायची आवश्यकता नाही, तुमच्या खात्यात राहिलेल्या पैशाचं वितरण होणार आहे. आता इथं जर पाहिलं असेल तुमच्या खात्यातील रकमेची सद्यस्थिती जर पाहिली असेल तर जमा झालेली रक्कम तुम्हाला किती जमा झालेली आहे, तर बघा इकडे जर पाहिलं असेल तुम्हाला जमा झालेली रक्कम 1,500 रुपये दाखवलं. इकडं किती, तर नोव्हेंबर महिन्याची ही रक्कम तुमच्या बँक खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेली आहे नोव्हेंबरची. पण काही महिला असतील ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, काही नाही तर लाखो महिला आहेत ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला नाहीये. मग या महिलांसाठी काय स्थिती आहे तर त्यांचं सुद्धा बघूया. अपेक्षित रक्कम आहे 3,000 डिसेंबर, जानेवारी. आता ही कोणासाठी अपेक्षित आहे, ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला अशा महिलांसाठी 3,000 रुपये. परंतु ज्या महिला अशा आहेत ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही, त्या महिलांना हा नोव्हेंबरचा हप्ता, हे डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते यांचं जर एकत्रित केलं तर हे दोन्ही मिळून 4,500 रुपये त्या महिलांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे. कोणत्या, ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता नाही मिळाला तो हप्ता आणि आता मिळणारे 2 अपेक्षित हप्ते, असे तुम्हाला येत्या काही दिवसात मकर संक्रांतीपूर्वी जमा होण्याची शक्यता आहे. आणि हा निधी आहे, मुख्यमंत्री सुद्धा जर पाहिलं असेल तुम्ही स्टेटमेंट, तर हा निधी आहे तो त्या ठिकाणी पाठवला जाऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्हाला मकर संक्रांतीपूर्वी 3,000 रुपये मिळतील. आता इथे काय म्हणतोय, एक अडचण आहे, संक्रांतीपूर्वीच्या पेमेंटवर काँग्रेसने आक्षेप घेतला असं म्हणते. ठीक आहे, न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आहे. 15 जानेवारीला पालिका निवडणुका असल्याने ऐन मतदानाच्या तोंडावर पैसे वाटणे हे आचारसंहिते उल्लंघन ठरू शकतं असा दावा करण्यात आलेला आहे. मतदान प्रक्रिया 15 तारखेला आहे आणि तुम्ही 14 तारखेला त्या ठिकाणी पैसे लाडक्या महिला देत आहेत, तर त्याचा अर्थ तोच होतोय. त्यानंतर काँग्रेस पक्षाने या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहून तक्रार केलेली आहे आणि यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर या पेमेंटची अंतिम तारीख अवलंबून असेल.
तर याच्यावरच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे ते म्हणताय की निधी वितरण करण्यामध्ये कुठलीही अडचण नाहीये, कारण हा एक सामाजिक किंवा आर्थिक आणि लोक कल्याणकारी योजनेसाठी निधी आहे. त्याच्यामुळे ते पैसे तुम्हाला 14 तारखेला मिळू शकतात, नाही तर शक्यता 100% आहे. ओके. त्यानंतर या योजनेच्या दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे वळूया. तो म्हणजे कुठला? तर KYC ची पूर्तता. लाडकी बहीण योजनेचा लाभ अविरतपणे कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी सरकारने KYC करण्याची सक्ती केली होती, परंतु त्याची तारीख तुम्हाला 31 तारखेपर्यंत देण्यात आली होती. तर ती तारीख आता संपलेली आहे. मग नव्याने तुम्हाला तारीख मिळणार आहे का? तर बघा, KYC मुळे योग्य लाभार्थ्यापर्यंत योजनेचे पैसे पोहोचत असल्याची खात्री ही सरकारला त्या ठिकाणी करता येते. आणि ज्या महिलांनी KYC पूर्ण केलेली नाही त्यांचं नाव योजनेतून वगळण्यात येणार होतं. बघा, म्हणजे 31 तारखेपर्यंत ज्या कुठल्या महिला असतील त्यांनी KYC प्रक्रिया नाही केली त्यांचा मुद्दा आहे, परंतु 31 तारखेच्या अगोदरच, ठीक आहे, काही महिलांची KYC प्रक्रिया झालेली आहे, काही महिलांची नाही झाली. परंतु ज्या महिलांची नाही झाली त्या महिलांना सुद्धा नोव्हेंबरचा हप्ता आलाय, आणि ज्या महिलांची झाली आहे त्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही. मग असं समजू नका की मी KYC केलेली नाही म्हणून मला हप्ता आला नाही. खूप महिला आहेत, लाखो महिला ज्यांनी KYC केलेली नाही तरी नोव्हेंबरचे पैसे आले, म्हणजे अर्धवट वितरण झाले. तुम्हाला पुढच्या हप्त्यामध्ये मागचा राहिलेला हप्ता सुद्धा मिळणार आहे. KYC ची अंतिम मुदत 31 डिसेंबर संपली असून आता वेबसाईट बंद झालेली आहे. बघा, वेबसाईट क्लोज, प्रवेश बंद. 31 डिसेंबर KYC करण्यासंदर्भात जे काही वेबसाईट आहे ती पूर्णपणे बंद झालेली, त्याच्यामुळे आता नव्याने कुणाला KYC करता येत नाही. जेव्हा सरकार ठरवल किंवा मुदतवाढ देईल त्यावेळेस तुम्हाला KYC करता येईल. सरकारने KYC पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित केली होती. या तारखेनंतर KYC करण्यासाठी सरकारी साईट बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महिलांना आता KYC कशी करावी याची चिंता लागलेली आहे. मोठा दिलासा आहे. पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी KYC ची संधी अजूनही उपलब्ध आहे. म्हणजे पती नाहीये किंवा वडील नाहीयेत, ज्या कुठल्या महिला किंवा घटस्फोटित महिला त्यांना अजूनही त्या ठिकाणी KYC करण्यासाठी प्रक्रिया आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जरी वेबसाईट बंद असली तरी एका विशिष्ट गटातील महिलांसाठी KYC ची प्रक्रिया अजूनही थांबलेली नाहीये, त्या KYC करू शकतात. ज्या लाभार्थी महिलांच्या पती किंवा वडील नाहीत त्यांना विशेष नियमाच्या अंतर्गत दिलासा देण्यात आलेला आहे. आता बघा, अशा महिलांची KYC प्रक्रिया कशी पूर्ण होत आहे, कशी पूर्ण होते? 3 टप्पे आहेत. पहिला, दुसरा, तिसरा टप्पा या संदर्भात त्यांनी दिलेला आहे. कागदपत्र जमा करायचे. ज्या महिलांनी यापूर्वीच अंगणवाडी सेविकेकडे आपली आवश्यक कागदपत्र जमा केली होती, आता कोणत्या महिलांसाठी? ज्याचे वडील नाहीयेत किंवा पती नाहीयेत किंवा घटस्फोट झाला त्या महिलांसाठी अंगणवाडी सेविकेकडे त्यांनी ते डॉक्युमेंट जमा केलेले आहेत. जिल्हा स्तरावर प्रक्रिया जर पाहिली असेल तर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी त्यांच्या अधिकृत लॉग इनचा वापर करून KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात किंवा त्यांच्याकडे तशी प्रक्रिया आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे थेट संपर्क. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या अंगणवाडी जे सेविका आहे त्यांच्याशी तुम्हाला संपर्क करायचा आहे. चालेल. आता तुम्ही एकट्या नाही, राज्यात तब्बल 45 लाख महिलांची KYC अजूनही बाकी. मग लक्षात ठेवा, आकडा किती आहे? तर 45 लाख महिला आहेत ज्या महिलांची अजून KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. म्हणजे तुम्ही एकले आहेत का? अजिबात नाही. तुमच्यासोबत 45 लाख महिला आहेत ज्यांची KYC प्रक्रिया संपलेली नाही, म्हणजे पूर्ण झालेली नाही, अजून अर्धवट आहे किंवा केलेलीच नाही. मग यातल्या खूप साऱ्या महिला असतील ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला असेल, खूप साऱ्या महिला असतील ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाहीये, तर त्या महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा सुद्धा मिळणार आहे 14 जानेवारी. ठीक आहे. मकर संक्रांतीच्या अगोदर तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होणार आहे. KYC पूर्ण न करू शकलेल्या महिलांची संख्या खूप मोठी आहे आणि सरकार यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळेच काही महिलांना विशेष सवलत देण्यात आलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेचा सारांश जर पाहिला असेल तर महत्त्वाचे मुद्दे आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. ज्या कुठल्या महिला असतील KYC केलेली असो नसो तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होईल. काळजी करून आपण काही नियम आहेत ज्या नियमाच्या अटीच्या नुसार तुम्ही या योजनेमध्ये बसत नाहीयेत, KYC प्रक्रिया केलेली आहे आणि तुमचं त्या ठिकाणी हप्ते बंद झाले, म्हणजे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तुमचं. घरात कोणीतरी तुमचं जे काही रेशन कार्ड पिवळं असेल किंवा केशरी रंगाचं असेल, घरात कोणतरी सरकारी नोकरी लागला असेल, त्याच्यानंतर तुमचं इन्कम टॅक्स मिस्टर भरत असतील किंवा वडील भरत असतील, तर या कारणामुळे सुद्धा त्या ठिकाणी तुमचे पैसे बंद झालेले असू शकतात. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत हा शेअर करा आणि मकर संक्रांत या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण केलं जाणार आहे.
आता पैसे किती, तर 3,000 रुपये हे ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला त्यांच्यासाठी. ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता नाही मिळाला अशा ज्या कुठल्या महिला असतील तर त्यांना एक रकमी 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जातील. आणि हे 3,000 रुपये महत्त्वाचे अपडेट. डिसेंबरचा सुद्धा हप्ता मिळणार आहे आणि जानेवारीचा हप्ता सुद्धा त्या महिलांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे.